नॅचरल पद्धतीने बनवलेले आहे, ताजं पाणी होते. जेवण करायला. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. सकाळचे 7 वाजलेले आहेत आता आणि मी अगोदर स्वयंपाक करून घेणार आहे, कारण फोंडजींना आज खूप लवकर जायचं आहे आणि त्याच्यानंतर म्हणलं आपलं चौकट पूजन आणि तुळशी पूजन करता येईल. या इथे मी कारल्याची भाजी बनवणार आहे आणि शापूची भाजी, चपाती, दही आहे, पुन्हा शिरा पण बनवणार आहे थोडासा, कारण कालचा एकादशीचा उपास होता देवाचा पण आणि माझा पण, तर मग काहीतरी गोड बनवेन. तर आता पटपट स्वयंपाक उरकून घेते. कढईमध्ये मी कारल्याची भाजी शिजायला ठेवलेली आहे आणि या इथं रवा भाजत आहे. रवा थोडासा करपला आणि पीठ सुद्धा मळून ठेवलेलं आहे. फोंडजी देवाची पूजा करत आहेत आणि मी अगोदर तुलसी मातेला जल अर्पण करते. रव्यामध्ये तूप टाकते आणि मग पुन्हा छान खरपूस भाजून घेते. मी हा शिरा केळीचा बनवणार आहे. ही केळी आहे. केळी आणि रवा छान परतून घ्यायचा. चल आता हे साखरेचं पाणी, थोडंसं केशर, पाच मिनिटं झाकण ठेवते, मग आपला शिरा तयार होईल. शिरा तयार झालेला आहे आणि मी अगोदर देवासाठी ठेवते. वा वा वा, खूप स्वादिष्ट वास येत आहे. याच्यामध्ये केळी खूप टाकलेली आहे, जवळजवळ 4-5 केळी टाकलेले आहेत मी. आणि तुळशीचं पान, तर देवाला नैवेद्य दाखवतात. प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा. बर बर ठीक आहे, या आव जा. मनी जाणार 11 वाजता, जाईल गाडी घेऊन कोंडा. देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे आणि मी आता टेरेसवर जाते. पक्ष्यांसाठी थोडेसे तांदूळ पाणी ठेवून येते आणि थोडासा व्यायाम करते आणि राहिलेला स्वयंपाक मी वरून आल्यानंतर करते. अगोदर तांदूळ ठेवते पक्ष्यांसाठी इथं आणि थोडेसे त्या भिंतीवरती. अरे पाणी संपलेलं आहे याच्यातलं. त्या पाण्यामध्ये घाण साठलेली थोडीशी टाकून दिलं पाणी, तर हे ताजं पाणी होतं याच्यामध्ये, स्वच्छ पाणी. चला आता सूर्यनारायणचं दर्शन घेऊया. आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुते. आज चांगलं ऊन पडलेलं आहे, वातावरण खूप सुंदर दिसत आहे. व्यायाम आणि प्राणायाम झालेला आहे आणि आता घरी निघते. राहिलेला स्वयंपाक करायचा आहे. सुप्रभात बेटा. हा, नींदाची आहे की नाही? रातचं आठवत नाही मला. झोपला होता ना तू, याच्यासाठीच विचारलं. अरे चला आता राहिलेला स्वयंपाक उरकून घेते पटपट. मी आता जेवण करायला बसलेली आहे. सकाळचं चिरंजीव तर आवरत आहेत त्यांचं आणि जेवणामध्ये मी खात आहे कारल्याची भाजी, शापूची भाजी, शिरा केळीचा आणि बाजरीची भाकर. तुम्ही सुद्धा या पौष्टिक टेस्टी जेवण करायला. अणं ब्रह्मा रसं विष्णु भुक्ता देवो जनार्दनम् एवं ध्याता तथा ज्ञात्वा दोषो न लिप्यते. येऊ काय? चला बाय. लवकर ये बेबी. 2 hours later. 4-5 दिवसापूर्वी आम्ही एक पार्सल मागवलेलं आहे, त्याची आता अनबॉक्सिंग करते मी आणि तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय मागवलेलं आहे आम्ही. खूप हेवी पार्सल आहे.
तर हे बघा, हे आहे मध, हे आहे मोहरीचं तेल आणि हे आहे पौष्टिक, काय त्याला पौष्टिक अजून न्यूट्रिशियस असं आपलं देशी गाईचं गीर गाईचं तूप. तर पॅकिंग खूप चांगली केलेली आहे त्यांनी, एकदम म्हणजे काहीही कसंही जर काढलं तरी त्याला अजिबात हल्लं नाही. तुपाची भरणी किंवा ही हळीची भरणी, ह्या भरण्या काचेच्या आहेत. पहिले हे फाड. हे सामान आम्ही मागवलेलं आहे उत्तर प्रदेश मधून. फ्लाइंग बीचचं फार्म उत्तर प्रदेश मध्ये आहे आणि त्यांचं रोझियर ब्रँड आहे, इथे लिहिलेलं आहे रोझियर ब्रँड. वा वा वा. हे 1 किलो तूप आहे. लिटर असतंय, सॉरी 1 लिटर किंवा 1 किलो असं म्हणतात. किलो आणि लिटर एकच असतं. कोण म्हणलं? किती फरक असतो लिटर आणि किलो मध्ये? पूर्णतः वैदिक मेथडनं काढलेलं घी आहे हे. आम्ही त्यांचे व्हिडिओ पाहतो. त्यांचं इंस्टाग्राम चॅनल आहे, युट्यूब चॅनल आहे आणि ते खूप मोठे वकील, पायलट सगळे त्यांचे बरेचसे बिझनेस आहेत. तर त्यांच्या फार्ममधून हे मागवलेलं आहे. त्यांच्याकडे खूप गायी आहेत आणि पूर्णतः असं बिलोना पद्धत मटक्यामध्ये तूप काढतात आणि मटक्यामध्ये शिजवतात आणि ते तूप आहे हे. एक मोहरीचं तेल आणि हे हनी. तर हे मध आहे. हे मध पण प्युअर आहे. त्यांच्याकडे लाकडी घाण्यापासून बनवलेलं मोहरीचं तेल, शेंगदाण्याचं तेल, अजून तिळाचं तेल, बरेचसे तेल आहेत. हे सगळे आयटम नॅचरल पद्धतीने बनवलेले आहेत. माझ्याकडे तूप संपलेलं, थोडंसं निघालेलं माझ्याकडे. मी 4-5 दिवसापूर्वी थोडंसंच घरच्या मलईपासून काढलेलं तूप थोडंसंच. आता हे माझ्याकडे 1 किलो तूप आहे. उद्या किंवा परवा मी डिंकाचे लाडू बनवणार आहे पौष्टिक. या तुपाची टेस्ट आता बघूया. मी सांगते तुम्हाला कशी टेस्ट आहे. पॅकिंग खूप सुंदर पद्धतीने केलेली आहे. बापरे, 3 लेयर आहेत झाकणावरती पॅकिंगचे. वा वा वा. वा वा, खूप छान वास येतोय. माझ्या घरामधल्या तुपाचा जसा वास येतो ना तसा वास आलेला आहे मला. आता बघूया टेस्ट करून. छान आहे, प्युअर आहे, दाणेदार तूप आहे. तशीच टेस्ट आहे जी माझ्या घरच्या तुपाची असते. मस्त, खूप छान आहे. तुम्ही पण मागवू शकता यांच्या ब्रँडच्या वस्तू. तूप, हनी, पीनट बटर, मोहरी तेल, शेंगदाणा तेल, कढई तेल, अशा बऱ्याचशा वस्तू आहेत, तुम्ही मागवू शकता. सायंकाळ झालेली आहे आणि माझी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे. या इथं मी दुधी भोपळा पण चांगला पील केलेला आहे, साल काढून ठेवलेली आहे. टोमॅटो स्वच्छ धुवून आता अर्धे कट केलेले आहे. त्याच्यामधल्या बिया मी काढत असते कारण ह्या बियामुळे पोटात दुखतं, त्यामुळे मी ह्या बिया काढते. आणि कांदा पण सोलून ठेवलेला आहे. मी आता दुधी भोपळ्याची भाजी आणि ताज्या पनीरची भाजी बनवणार आहे. दादू चलो भगवान के सामने दिया बत्ती लगाओ. चल ये. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्. चला तर मग माझा स्वयंपाक झालेला आहे आणि आता आम्ही जेवण करून घेतो. फोनची आम्ही वाट बघत बसत नाही कारण फोनची जसा फिक्स टाइम नाही यायचा, त्याच्यामुळे आता आम्ही जेवण करून घेतो. व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.